नोटबंदीनंतर जवळपास 21 दिवस टोल वसुली बंद होती. मात्र टोल वसुली सुरू होताच 8 दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 13 कोटी रुपयांचा टोल जमा झालाय. तसंच 2004 सालापासून ते नोव्हेंबर 2016 पर्यंत 2880 कोटी रुपये वसूल झालेत. विशेष म्हणजे टोल वसुलीचं कंत्राट हे 2869 कोटी रुपये इतकं होतं. म्हणजेच 11 कोटींची अधिक वसुली झाली आहे. त्यामुळे हा टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी होत असली तरी करारानुसार 2019 सालापर्यंत ही टोलधाड सुरूच राहणार आहे. सरकारच्या टोलमुक्तीच्या आवाहनाला एमईपी आणि आयआरबी या दोन टोल कंपन्यांचे सर्वेसर्वा असलेल्या जयंत म्हैसकर यांनी आव्हान दिलंय. भाजपच्या नेत्यांनी टोलमुक्तीची घोषणा केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष करणं कठीण आहे. त्यासाठी सरकारला टोल कंपनीला मोठा परतावा द्यावा लागेल आणि येत्या काळात ते शक्य नाही असं जयंत म्हैसकर यांनी म्हटलंय. कन्सेशन अग्रीमेंटमध्ये 2 प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत, ज्याच्यामध्ये दर 6 महिन्यांनी एक ट्रॅफिक सर्वे केला जातो, ज्याच्यामध्ये ATCC मार्फत तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याचा ट्रॅफिक डेटा सर्वे केला जातो आणि तो ट्रॅफिक डेटा व जो कंपनी डेटा प्रोव्हाइड करते त्याची पूर्ण पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर काही त्रुटी असतील तर त्याच्यातनं का त्रुटी आहे त्याचा अभ्यास करून त्यातनं मार्ग काढला जातो. ज्या पद्धतीने आज टोलिंगचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट जर गव्हर्नमेंटला टेकओव्हर करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो जर निधी शासनाकडे अवेलेबल असेल तर टोल बंद होऊ शकतो. परंतु तो जर निधी अवेलेबल नसेल तर त्यामुळे जो विलंब आहे तो हा नक्कीच 10 ते 15 वर्ष होऊ शकतो.